नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे सातारा पोलीस भरती लेखीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे. तर ही यादी तुम्हाला डिस्कस करत आहोत. तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी काय केलेलं आहे, की जे विद्यार्थी पोलीस शिपाई पदाकरिता पात्र झालेले आहेत, त्यांची यादी सांगितलेली आहे, कट ऑफ कॅटेगरीनुसार सांगितलं आहे. आता आपण काय करू आहोत, की चालक शिपाई आणि बँड्समन पदाकरिता जी विद्यार्थी पात्र झालेले आहेत, त्यांची यादी आणि ही माहिती प्रसिद्ध करत आहे मी, कट ऑफ. तर जे विद्यार्थी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की जास्तीत जास्त मित्रांना याचा फायदा होईल तुमच्या. तर ही यादी ओपन करत आहे मी. ही वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. आता तुम्ही मेन वेबसाईटवर झाला साताऱ्याच्या, तर साताऱ्याच्या वेबसाईटवर गेल्यानंतर ना तुम्हाला ही यादी भेटेल. आता कसं जायचं तेही सांगतो मी. सगळ्यात पहिलं गेल्यानंतर ना जस्ट अ मिनिट, ओपन होऊ दे वेबसाईट. तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर ना तुम्हाला इथं जॉईन स्टे फॉरवर्ड पोलीस दल भरती इथं दिसेल. याच्यानंतर तुम्हाला काय होईल की रिक्रुटमेंटचे पेज दिसेल. इथं तुम्हाला काय होईल की कॉलेज क्वालिफिकेशनची यादी दिसणार आहे तुम्हाला. तर ही यादी आहे. आता याच्यामध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की जी पदभरती झालेली आहे 19 ते 27 दरम्यान जर बघितलं तुम्ही तर या कालावधीत याची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 13,030 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 7,536 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेले आहेत. पोलीस शिपायासाठी 2408 विद्यार्थी, बँडमॅनसाठी 700 विद्यार्थी आणि चालक शिपाईसाठी जर बघितलं तर 1458 विद्यार्थी हे 50% पेक्षा गुण प्राप्त झाले आहेत आणि ह्याची यादी दिलेली आहे, तात्पुरती यादी. आता ही पदभरती होती म्हणजे किती होती? एससी साठी पोलीस भरतीचे 36 विद्यार्थी, एसटी साठी 30 विद्यार्थी, बीजेए साठी 11, एनटीबी साठी 13, एनटीसी साठी 9, एनटीडी साठी 8, एसबीसी साठी 8, 30 ओबीसी साठी 5, एसईबीसी साठी 4, ईडब्ल्यूएस साठी 184 अशी पदभरती होती. बँड्समन पदाकरिता 12 पदे होती. तर त्यासाठी जर बघितलं तर 2 एससी साठी, 2 एसटी साठी, विजे साठी 1, त्याच्यानंतर एनटीबी साठी 1, एनटीसी साठी 1, एसबीसी साठी 1, 4 ओबीसी साठी अशी 12 पदं होती. आणि जर चालक शिपाईसाठी टोटल 39 पदं होती. तर त्याच्यामध्ये 5 एससी साठी, 3 एसटी साठी, 1 जे होतं ते विजे साठी होतं, एनटीबी साठी 1 पद होतं, 2 पद एनटीसी साठी होती, 1 पद एनटीडी साठी, ओबीसी एसबीसी साठी 1 पद, ओबीसी साठी 8 पदं, 4 पदं ईडब्ल्यूएस, 4 पदं एसीबीसी साठी, 9 पदं ओपन साठी, अशी टोटल जर बघितली तर हे पदं होती 39 पदं होती. आता मी ऑलरेडी कॉन्स्टेबल पदांसाठी तुम्हाला मी काय केलं की यादी दिलेली आहे मी प्रत्येकाची. ओके, आता आपण काय करूयात की पुढचे जे बाकी होते त्याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. ही कॅटेगरी वाईज यादी दिलेली आहे बघा प्रत्येक याची. पोलीस कॉन्स्टेबल पदाची एनटीसी साठीची, त्याच्यानंतर ना एनटीसी एसबीसी कॅटेगरीची आहे, त्याच्यानंतर ना ओबीसीची आहे. ओके, ही ओबीसीच आहे पूर्ण यादी. ओबीसी ओबीसी ही एसईबीसी साठी, त्याच्यानंतर ईडब्ल्यू साठी. आता ही ही जी यादी आहे ती बँड्समन पदाकरिता आहे. आता बँड्समन पदाकरिता जर बघितलं तर एससीचे उमेदवार जे आहेत ते किती घेतलेत बघूयात पहिलं तर ही आहे टोटल 26 विद्यार्थी घेतलेले आहेत. महिलांचा जो कट ऑफ आहे तो 34 मार्कासाठी आहे. कट ऑफ मार्क्स आहेत. त्याच्यानंतर ना सर्वसाधारणचे आहेत 39 मार्क कट ऑफ मार्क आहेत. त्याच्यानंतर ना पुढे गेलो एसटी पदाकरिता बघितलं, एसटी कॅटेगरीसाठी 21 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर महिलांसाठी रिझर्वेशन आहे 33 मार्कांसाठी आणि सर्वसाधारणचं 35 मार्कांचं रिझर्वेशनचं कट ऑफ आहे. त्याच्यानंतर विजेए साठी टोटल 10 विद्यार्थी घेतलेत. महिलाचा कट ऑफ 37 आहे आणि सर्वसाधारण कट ऑफ 38 मार्कांचा आहे, सॉरी 37 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर आहे हे एनटीबी साठी टोटल 10 विद्यार्थी घेतलेत. तर महिलांचा कट ऑफ आहे 36 मार्कांचा, सर्वसाधारण 37 मार्क, होमगार्ड साठी 36 मार्कांचा कट ऑफ आहे. एनटीसी साठी टोटल 10 विद्यार्थी घेतलेत. सर्वसाधारणचा कट ऑफ 40 मार्कांसाठी आहे, महिलांसाठी 41 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढे आहे एसबीसी साठी सर्व विद्यार्थी क्वालिफाय झालेत. 30 कट ऑफ सर्वसाधारण आणि होमगार्ड साठी आहे तो 31 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ओबीसी साठी. तर ओबीसी साठी विद्यार्थी घेतले 43, एक सर्व्हिसमॅन 37 मार्कांचा कट ऑफ आहे, महिलांसाठी 38 मार्कांचा कट ऑफ आहे आणि 38 मार्कांचा सर्वसाधारणचा कट ऑफ आहे. स्पोर्ट्समनचा 38 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना हे आहे ड्रायव्हर साठीचा कट ऑफ आहे. आता ड्रायव्हर साठी बघा
तर ओपनसाठी जर उमेदवार पाहिले तर ते घेतलेले आहेत 181. तर सर्वसाधारण कट ऑफ आहे 31 मार्कांसाठी आणि जर तुम्ही बघाल महिलांसाठी हा 34 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना हे 2 कट ऑफ दिलेले आहेत. त्याच्यानंतर जी पुढची कॅटेगरी आहे ती SC कॅटेगरी. त्याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत ग्राउंड लेखीसाठी ते आहेत 76 विद्यार्थी. महिलांसाठी कट ऑफ 36 मार्कांसाठी आहे आणि सर्वसाधारण कट ऑफ 31 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरीमध्ये जर बघाल तर टोटल 45 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर महिलांसाठी कट ऑफ 30 मार्कांचा आहे आणि सर्वसाधारणचा 40 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. ही कॅटेगरी आहे ती VJA साठी आहे, VJA/DTA. तर यासाठी सर्वसाधारणचा कट ऑफ आहे 42 मार्कांसाठी. महिलांसाठी पद नव्हती इथे. त्याच्यानंतर ना जर पुढची कॅटेगरी NTB मध्ये जर पाहिलं तर सर्वसाधारण कट ऑफ 38 मार्कांसाठी आहे. स्पोर्ट्स पर्सन 39 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 40 मार्क आणि एक्स सर्व्हिसमॅन 44 मार्कांसाठी. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे NTC मध्ये टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत 37. सर्व महिलांसाठी 27 मार्कांचा कट ऑफ आहे. सर्वसाधारण 30 मार्कांचा कट ऑफ मार्क आहे ते. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTD मध्ये जर बघितलं तर टोटल 34 विद्यार्थी घेतलेले आहेत. सर्वसाधारणचा कट ऑफ 44 मार्कांसाठी आहे. महिलांसाठी इथं वॅकन्सी नव्हती. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे SBC. टोटल 16 विद्यार्थी घेतले तर सर्वसाधारणचा कट ऑफ 38 मार्कांचा आहे. महिलांसाठी वॅकन्सी इथे नव्हती. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती ओबीसी मध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत ग्राउंडसाठी ते आहेत 136 विद्यार्थी. महिलांचा कट ऑफ 25 मार्कांसाठी, सर्वसाधारण कट ऑफ 41 मार्कांसाठी कट ऑफ आहे हा. त्याच्यानंतर पुढचे आहे SCBC मध्ये जर बघितलं तर टोटल विद्यार्थी घेतले आहेत 68. तर एक्स सर्व्हिसमॅन 34 मार्कांचा कट ऑफ आहे. सर्वसाधारणचा 42 मार्कांचा कट ऑफ आहे आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर मला वाटतं SCBC मध्ये पद नव्हती तर त्यामुळे याचा कट ऑफ नाही आहे इथे घेतलेले नाही. तर त्याच्यानंतर EWS मध्ये टोटल 16 विद्यार्थी घेतलेत. सर्वसाधारणचा कट ऑफ 29 मार्क, महिलांसाठी पद नव्हतं. एक्स सर्व्हिसमॅन 37 मार्कांचा कट ऑफ मार्क आहे. तर ही यादी होती. तुम्हाला ही यादी ॲज इट इज माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.